तुम्ही पण यूट्यूब व्हिडिओ बनवता पण व्हिडिओ एडिट कसे करायचे हे माहीतच नाही. चला मी आज सांगतो माझे सिक्रेट. तर मी माझे व्हिडिओ कसे एडिट करतो आणि थंबनेल कसा बनवतो ते आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी माझे व्हिडिओज हे सगळं मी मोबाईलवरच बनवतो. तर नमस्कार मंडळी, मी रॉयल कोकणी बॉय तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आपले व्लॉग्स मी एडिट कसे करतो आणि थंबनेल कसे बनवतो या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. कुठेही स्किप करू नका मध्ये, नाहीतर ही व्हिडिओ स्किप केलात की तुम्हाला ही व्हिडिओ समजणार नाही आहे. तर मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळं सांगणार, माझे व्हिडिओज एडिट कसे करतो, कुठल्या ॲपवर करतो, ते जसे परफेक्ट होतात की नाही. आणि हे बिगनरसाठी खूप सोपं आहे. त्या ॲपवर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर चलाही न वेळ घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मी माझी व्हिडिओ एडिट हे VN ॲपवर आणि इनशॉट ॲपवर करतो. ते खूप ॲप सोपे आहेत आणि ते बिगनरसाठी खूप परफेक्ट आहे. तर मंडळी, मी तुम्हाला दाखवतो VN ॲपवर व्हिडिओ एडिट कसे करतात. आणि हे बघा, ते दोन ॲप VN आणि इनशॉट तुम्हाला दिसत असतील आपल्या स्क्रीनवर. आणि तुम्हाला मी बाजूला आता स्क्रीन रेकॉर्डिंग देईन व्हिडिओ एडिट कसे करतात ते. तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला समजत जाईल की व्हिडिओ मी कसे एडिट करतो. पहिलं तर मी सगळे व्हिडिओज असे एक्सपोर्ट करून घेतो आपल्या व्हिडिओ एडिटिंग ॲपवर आणि ते बघतो आधी पूर्ण क्लिअर A to Z बघतो व्हिडिओज. आणि अननेसेसरी जो पार्ट असतो, अननेसेसरी पार्ट तो जरा कट करायचा, म्हणजे व्हिडिओ असं बोरिंग वाटलं नाही पाहिजे. तर यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे तसेच व्हिडिओ एडिट कसे करतात. आणि बिगिनरसाठी एकदम सिम्पल एडिटिंग सांगतो. मी पण सिम्पल एडिटिंग करतो आणि एकदम व्हिडिओ जर असा सिम्पल लेवलला बनवतो. आणि आपण आता काय एवढे प्रो लेवलचे झालेलो नाही आहोत. तर मी आता सिम्पल लेवलची एडिटिंगच करतो. आणि ते बाकी प्रो लेवलची एडिटिंग शिकायला मला थोडा वेळ भेटत नाही आहे. तर आपण ट्राय करू आणि तुम्हाला सिम्पल एडिटिंग दाखवतो कशी करतात ब्लॉग्सची. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करेल आणि बाजूला तुम्हाला स्क्रीन दिसेलच. मंडळी, आता मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओ एडिट कसे करतात मी या ॲपवर. मी आता फर्स्ट व्लॉग आता व्हिडिओ एडिट केलेला आहे, तुम्हाला दाखवतो. ह्याच्यात नसेल, दुसऱ्या मोबाईलमध्ये असेल. आता मी तात्पुरतं दाखवतो दुसऱ्या व्हिडिओ एडिट करून, दुसरी व्हिडिओ एडिट करून दाखवतो तुम्हाला. ओपन व्हायला जरा वेळ लागतो आहे आपला इनशॉट ॲप. इनशॉट नाही, सॉरी, VN ॲपला. इनशॉट ॲपला लगेच ओपन होतो पटकन. VN जरा थोडासा लोडिंग घेतो. तो जरा कॅपकटसारखा ॲप आहे आणि मी कॅपकट का नाही घेतला कारण की तो 300 MBचा आहे. माझ्या डिव्हाइसला सपोर्ट करत नाही आहे तो कॅपकट. तर बघू, आपण ट्राय करू कॅपकट घेण्याचा आणि ट्राय करू आपण कॅपकटमध्ये एडिट करण्याचा. कॅपकट हा आपल्या इंडियामध्ये सध्या बॅन झालेला आहे. तो इलिगल पद्धतीने घ्यायला लागतो आपल्या मोबाईल्समध्ये आणि तो VPN वापरूनच ॲप वापरायचा असतो, कारण की नाहीतर तो ॲप चालत नाही. तो पूर्ण एक्सपोर्ट करताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे त्याला कॅपकटला VPN लावावा लागतो. मित्रांनो, आता माझ्या फोनमध्ये मी ॲड केलेला आहे. आता तुम्हाला लागतो चालू करून. बघा, पॉपचा ऑप्शन आलाय ना, तो पॉप साऊंड इफेक्ट लावलेला आहे मी. म्हणजे मित्रांनो, आता बघा साऊंड इफेक्ट बघितलात. आता आवाज आला असेल ना बोलताना असा बॅकग्राऊंडला थोडासा तो साऊंड इफेक्ट लावलेला आहे मी. त्यामुळे त्याला थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतो. आता तुम्हाला जे टेक्स्ट दिसेल बाजूला, 30 दिवस 30 ब्लॉग्स, डेली लॉंग ब्लॉग्स, हे व्हिडिओ टेक्स्ट लावलेले आहेत जरा थोडं अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी. आणि पहिला ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. हा दुसरा ब्लॉग बनवत आहे मी. हा दुसरा ब्लॉग आहे एडिटिंग कसा करायचा. ती वाला हे दुसरा ब्लॉग्स आहेत. तर दाखवतो तुम्हाला. नाही, हे मध्ये काही जास्त एडिट करायचे नाही, सिम्पल एडिटिंग दाखवतो तुम्हाला. आणि मध्ये जे अननेसेसरीचं पार्ट आहे ना, हे बघा आता तुम्हाला दाखवलं ना, हे 4-4 सेकंदाचे व्हिडिओ आहेत ना, ते मी असे कट केले. अननेसेसरी पार्ट आहेत ना, मध्ये मध्ये कट केलेत मी, जेणेकरून ते हे करा, जेणेकरून ते बोरिंग वाटलं नाही पाहिजे. मध्ये मध्ये कट केलेत मी, हे बघा. आणि ट्रान्झॅक्शन काय ते तुम्ही नाही लावलं तर चालेल, पण ट्रान्झॅक्शन आलं तरी इफेक्टिव्ह दिसेल. आणि इथं मी लावले नाहीत कारण की ते परफेक्ट मॅच होत होते आपल्या व्हिडिओजला, म्हणून तिथे ट्रान्झॅक्शन काही लावलेलं नाही आहे मी. आणि तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओज मध्ये ट्रान्झॅक्शन काही जास्त लावलेले नाहीत कारण की ते शूट होत होते त्या व्हिडिओजला, म्हणून मी ट्रान्झॅक्शन लावलेले नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता आता मध्ये मध्ये लावले आहेत ट्रान्झॅक्शन. आता मग हे बघा ट्रान्झॅक्शनमध्ये
बदलत झपकन ट्रान्झॅक्शन गेलाय. आता बघा तुम्ही परत बदलत ट्रान्झॅक्शन असं पटकन जायला पाहिजे, अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. आणि हे असे व्हिडिओज बनवतो मी आणि एडिट करतो. आणि शेवटला जास्त एंडिंगला काय ना, जर लावायचं असेल तुम्ही लावू शकता, मी काय लावत नाही कारण की जास्त कोण शेवटपर्यंत बघत नाही. तरी पण आपण ह्या व्हिडिओला शेवटला लावू आपण इफेक्ट्स. आणि मी तो हा घाई गडबडीत व्हिडिओ एडिट केलेला आणि वेळ नव्हता म्हणून रात्री मी 8 वाजता अपलोड केलेला आहे व्हिडिओ मी. आणि 7 वाजता व्हिडिओ झालेला आहे. 7 वाजता बसलो एडिटिंग करायला, 1 तासभर बसलो. थोडासा एडिट केलं, कट सारखं करायला लागतो, ते केलं मी. आणि आता हे तुम्हाला दाखवलं व्हिडिओ कसे एडिट केलेले आहेत ते. आता तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी सगळं एडिट आता जे मी व्लॉग केलेलं आहे ते फुल एडिट करून दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी सांगतो तुम्हाला मी थंबनेल कसे एडिट करतो. तर त्याला आता हा मोबाईल आता रिप्लेस करूया. थंबनेल मी त्या मोबाईलमध्ये एडिट करतो आणि ह्यामध्ये एडिट करतो. तर चला मोबाईल एक्सचेंज करू आणि तुम्हाला दाखवतो थंबनेल कसे एडिट करतो तो. तर मंडळी, मी थंबनेल कशावर एडिट करतो हे तुम्हाला दाखवत आहे. माझ्याकडे आहे पिक्सल ॲप आणि कॅनवा. पिक्सल ॲप दिसत असेल तर पुढे पिक्सल ॲप आणि हा कॅनवा आहे. जास्त करून मी पिक्सल ॲपलाच व्हिडिओचे थंबनेल हे बनवतो. आणि एका सिक्रेट ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर मी ते एच डी एनहॅन्स करतो ते थंबनेल. ह्याच्यामध्ये जास्त एच डी थंबनेल्स येत नाही आहेत. तुम्हाला दाखवतो आता ओपन करून. बाजूला स्क्रीन रेकॉर्ड आता चालू होईल. पिक्सल ॲपला आता हे बघा, तुम्ही आता पिक्सल ॲपला बघत असाल. आता मी पहिला व्लॉगचा एडिट केलेला आहे. 30 व्लॉग्स चॅलेंज सुरुवात केली. यावधाने त्या बारक्या बाबूचा फोटो लावला आहे, डे 1 लिहिलेला आहे वरती. या ह्याच्यात एडिट केलं आहे आणि ते बघू शकता. आता मी इथे वरती त्या की फीचर्स आता तो हलू शकत नाही कारण की की फीचरला तो बंद केलेला आहे मी. आणि यानुसार मी एडिट करतो. आणि जर आता तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला एडिट करून दाखवतो. थांबा आता बॅक करायला लागेल तो नवीन पिक्सल ॲपला एडिट करून दाखवतो तुम्हाला आता कशा प्रकारे एडिट करतात ते व्हिडिओज. आणि आता इथे कॅन्सल हा न्यू टेक्स्ट जो इथं घालवायचा आधी. आणि ह्या आपल्या थंबनेलला साईज किती आहे, 16:9 ची जो रेशो आहे तो असतो. आणि इथे असतो कुठे गेला, यूट्यूब थंबनेल म्हणून असतो ऑप्शन. यूट्यूब थंबनेल क्लिक केलात आणि ओके केलात ना की यूट्यूब थंबनेल साईजमध्ये ते आता हे झालेलं आहे यूट्यूब थंबनेलनुसार. आता तुम्हाला दाखवतो की एक्सपोर्ट कसं करायचं व्हिडिओ. इथे इम्पोर्ट म्हणून एक ऑप्शन असतो. इम्पोर्टमध्ये क्लिक केलात ना की आता आपलं डायरेक्ट गॅलरी उघडते. त्यामध्ये हे व्हिडिओचे फोटो आहेत. आणि तुम्हाला एडिट करून दाखवतो थोडासा. आता फोटो सिलेक्ट करायला लागेल. आता हा बघा एक फोटो सिलेक्ट केलेला आहे, 16:9ला करतो थोडासा सिलेक्ट करायचा. आणि हा आता मोठा केला आहे. हा तुम्हाला दिसत बॅकग्राऊंडला हे बघा. आणि आता तो झाला आता व्हिडिओ फोटो ॲड करून झालेला आहे. आता वरती की फ्रेमला येतं आणि इथं लॉक करायचं. म्हणून इथं ऑप्शन आलात ना, इथे टेक्स्ट म्हणून ऑप्शन असतो. टेक्स्टला क्लिक केलात तिथे एडिट म्हणून ऑप्शन आहे, एडिटला गेलात की हा आहे ना न्यू टेक्स्ट आहे ना ऑप्शन, तो कट करायचा. आता हे ते कट केलं आणि मी आता टाकतो गावाकडील पावसाळ्यातील वातावरण आणि एक इमोजी टाकायचा. इमोजी टाकला की ते झालं. आता यायचं इथे पुढे यायचं, कलरला जायचं, कलर ग्रेडिंग करायची. आता तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. आता बघा एकाच सेलला जायला पाहिजे, तिथं खाली आहे ना तो सिलेक्ट करायचा वर्ड. त्यानंतर रेड कलर पाहिजे त्याला रेड कलर. परत तो झाला की आता ह्याचा पावसाळ्यातीलला वेगळा पाहिजे तरी ते परत यायचा आणि तिथे टाकायचं असं ब्लू टाकायचं. ब्लू झालं की वातावरणाला जरा वेगळं पाहिजे तर इथे ग्रीन टाकायचं असेल तर ग्रीन टाकू शकता. थांबा आता ग्रीन टाकलेलं आहे, ग्रीन टाकू शकता. आणि तो झालं पुढे यायचं आणि फॉन्ट सिलेक्ट करायचा. फॉन्ट कुठल्या टाईपमध्ये पाहिजे. तर आता फॉन्टमध्ये आता जास्त बदलाव नाही कारण मराठीमध्ये हे इंग्लिशमधले फॉन्ट आहेत, त्याला काय इफेक्ट होऊ शकत नाही. ते मराठीतले फॉन्ट जरा डाउनलोड करायला लागतात वेबसाईटमधून, तरी ते नाही आहेत माझ्याकडे आत्ता सध्या तरी. आता तुम्हाला दाखवतो हे बोल्ड फॉन्टमध्ये केलेले आहेत. आणि इथे पुढे आलात अजून की इथं स्ट्रोक म्हणून ऑप्शन असेल, स्ट्रोक म्हणून त्या स्ट्रोकवर असा इनेबल करायचा.
आणि व्हाईट कलरला तुम्हाला पाहिजे तो बॉर्डर पाहिजे ते सिलेक्ट करू शकता आणि प्लसवर क्लिक करायचा. प्लसला क्लिक केलं की असं बघा किती पाहिजे तुम्हाला त्यानुसार सेट करायचं. आणि तो झालं की ते शॅडो म्हणून येतो, म्हणजे ते आपण आता बॉर्डर केल्यात ना त्यासाठी ती शॅडो असते दुसरी, त्यानुसार सेट करायचं. आता मी केलेलं आहे, दिसला असेल आता स्क्रीन चालू केलेलं बाजूला परत. आणि इथं टाकलेलं आहे गावाकडे पावसाळ्याचं वातावरण. जिथे टेक्स्ट ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. आणि असे फॉन्ट पाहिजे असेल तर तुम्ही गुगलला जाऊन तुम्ही फॉन्ट डाउनलोड करून तुम्ही इन्सर्ट करू शकता इथे. आणि इथं टाकलेलं आहे गावाकडील पावसाळ्यातील वातावरण असं टाकलेलं आहे. आणि सेट करून घेऊ द्या. आता सेटला लॉक केलेला आहे, हा लॉक केलेला आहे. आणि हा तुम्हाला पाहिजे तिथे लावू शकता तुम्ही, वाढवू पण शकता कमी पण करू शकता. गावाकडील पावसाळ्यातील वातावरण आता असं केलं आहे. आणि असं केलं आणि जर जे तुम्हाला पाहिजेत ते तुम्ही तिथे ॲड करू शकता. आणि मी आता एवढंच ॲड करून दाखवलं आहे तुम्हाला. आणि बाकी तुम्हाला ऑप्शन दाखवलेले आहेत. आणि सिम्पल एडिटिंग केलेली आहे. थोडीशी थंबनेल दाखवलेली आहे तुम्हाला. आता जर प्रोफेशनल लेवलचं करायचं असेल तर तुम्हाला नंतर दाखवतो. आणि मी असे भरपूर केलेले आहेत, एडिट भरपूर व्हिडिओ केलेले आहेत. तुम्हाला आता असतील काय बघायला लागतील आपल्या PPT फाईलमध्ये. ते झालं. इथं एक्सपोर्ट इथं प्लस म्हणा घ्यायचं आणि फ्रॉम गॅलरीमधून जे पाहिजे ते अजून ॲड करू शकता फोटोज बिटोज. आणि सेव्हसाठी हा प्लसच्या बाजूचा आयकॉन आहे तिथे द्यायचा. आणि सेव्ह ॲज अ इमेज, प्रोजेक्ट नाही करायचं, सेव्ह ॲज अ इमेज करायचं. आणि सेव्ह टू अ गॅलरी, सेव्ह टू गॅलरी केल्यात ना आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतं. आणि हे इमेज सेव्ह झालं आहे. आता तुम्ही बघाच इमेज सेव्ह झाला. आणि तुम्हाला पाहिजे तेवढे हे करू शकता. आणि ते आज थोडंसं दाखवलेलं तुम्हाला तात्पुरतं. तुम्हाला जे पाहिजे ते टेक्स्ट ॲड करू शकता त्यामध्ये. आणि नंतर ते माझं एक सिक्रेट ॲप्लिकेशन आहे, त्यावर मी जाऊन ते एडिटिंग एनहान्स करतो. आणि तुम्ही पाहिजे असेल ना ते फोटो थंबनेल ChatGPTमध्ये तुम्ही टाकायचे आणि त्यांना आणि तिथे प्रॉम्प्ट लिहायचं असं की मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल ChatGPTला, मला हा थंबनेल इम्प्रूव्ह करून दे. आणि तुम्हाला कुठला अजून टेक्स्ट ॲड करायचा तरी टेक्स्ट टाकायचा खाली. आणि तिथे लिहायचं ॲड अ टेक्स्ट. आणि त्यामध्ये पुढे लिहायचं की तुम्हाला कुठला काय टेक्स्ट ॲड करायचं ते लिहायचं. आणि तो ChatGPT तुम्हाला हवा त्यानुसार ते थंबनेल बनवून देऊ शकतो. तर फ्रीमध्ये असतात ते ChatGPT फ्रीमध्ये असतं इमेज. एका दिवशी 3-4 इमेज तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला ह्या व्हिडिओपर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ एडिटचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि थंबनेल कसा प्रोफेशनल लेवलचा बनवायचा हे पाहिजे असेल तर कमेंट करू नका. आता तुम्हाला तात्पुरतं असं दाखवलेलं आहे. आणि जर तुम्हाला पाहिजेच असेल तर असं फुल व्हिडिओ थंबनेल कसं बनवायचं आणि व्हिडिओज कसे एडिट करायचे तर फुल व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल दिसेल. आणि कमेंट करा जास्तीत जास्त, त्यानुसार मी व्हिडिओज बनवत जाईन पटापट करून. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून काही कळवा. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. आणि तोपर्यंत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि असेच सपोर्ट करत राहा. आणि 30 दिवस 30 ब्लॉगचा सिरीज असा आपण आता चालू केलेला आहे. आणि काल आपल्याला व्हिडिओ टाकता आला नसेल तरी आपण आता व्हिडिओ टाकणार कंटिन्युअसली. आता एडिटला वेळ भेटत नाही तरी एक दिवस गॅप पडू शकतो. पण त्याला आता हा व्हिडिओ आता लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसेलच. आणि कमेंट करा पटापट. धन्यवाद.